विधान भवन परिसरातल्या एका झाडावर एक व्यक्ती चढलेला आहे काही विशिष्ट मागण्यांसाठी आणि त्याला खाली उतरवण्यासाठी प्रयत्न आता सुरू आहे। त्याची मनधरणी करण्याचा प्रयत्न अनेक जण करतायत आणि आता आमदार महोदय सुद्धा तिथे पोहोचलेले आहेत। त्या व्यक्तीशी संवाद साधतायत आणि त्याची समजूत काढतायत झाडावरून खाली येण्यासाठी। अग्निशमन दलाचं पथक सुद्धा काही वेळापासून तिथे दाखल आहे। उंच शिड्या दोन्ही बाजूने लावण्यात आलेल्या आहेत। आणखी माहिती घेऊया तिथे काय घडतंय जाणून घेण्यासाठी आपले प्रतिनिधी गिरीश गायकवाडकडून। गिरीश, काय होतंय आता तिथे नेमकं? दीड तास झालेला आहे, ही व्यक्ती झाडावर जाऊन बसलेली आहे आणि आता दीड तास झालेला आहे, ही व्यक्ती झाडावर जाऊन बसलेली आहे आणि आता या ईश्वर शिंदे नामक बीडच्या तरुणाला खाली उतरवण्यासाठी स्वतः भाजप आमदारांनी पुढाकार घेतलेला आहे आणि धुळ्याचे भाजपचे आमदार अनुप अग्रवाल क्रेननं आता या व्यक्तीच्या दिशेनं वर झाडाच्या दिशेने जाताना आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतात। एक मोठी क्रेन मागवण्यात आलेली आहे आणि या क्रेनच्या सहाय्यानं 3 अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। एक कृषी विभागाचा अधिकारी आहे, फायर ब्रिगेडचे जवान आहेत आणि आमदार अनुप अग्रवाल सुद्धा या ठिकाणी आहेत, जे भाजपचे धुळ्याचे आमदार आहेत। आणि या तरुणाशी आता संवाद साधला जाईल। काही कागदपत्र त्यांच्या हातामध्ये आहे आणि त्यांच्या मागण्यांची पूर्तता केली जाईल असं सुद्धा बोललं जात आहे, असं सुद्धा या पत्रामध्ये नमूद असल्याचं कळतंय। आणि त्यामुळे ही व्यक्ती आता तरी खाली उतरणार आहे का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपण पाहतो यापूर्वी सुद्धा 3 अधिकारी गेले होते, फायर ब्रिगेडचा कर्मचारी, पोलीस दलाचा अधिकारी आणि कृषी विभागाचा एक अधिकारी सुद्धा झाडावर जाऊन या तरुणाशी बातचीत करून आला। त्याचं नेमकं काय निवेदन आहे, काय मागण्या आहेत याबाबतचं पत्र त्यांनी स्वतःसोबत घेतलं आणि आता अनुप अग्रवाल या पत्राच्या संदर्भामध्ये त्यांनी आणखी एक पत्र त्याला देण्यात येणार आहे, जे आश्वासनात्मक पत्र असणार आहे आणि मागण्या पूर्ण होतील। सरकारसोबत बसून यावर तोडगा काढला जाईल असं सुद्धा बोललं जातं। ज्या 18 मागण्या आहेत आणि ज्या गेल्या 11 वर्षापासून पूर्ण झाल्या नाहीत त्या मागण्या सुद्धा पूर्ण करण्यासंदर्भात बैठका लावल्या जातील असं सुद्धा आश्वासन या तरुणाला देण्यात आलेलं आहे आणि लेखी आश्वासन यावेळी सरकारकडून त्याला मिळाल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे ही व्यक्ती आता झाडावरून उतरेल अशी शक्यता व्यक्त केली जाते। अवघ्या काही वेळामध्ये ही व्यक्ती झाडावरून खाली उतरण्याचा जो मार्ग आहे तो मोकळा होईल असं बोललं जातं। त्यामुळे मोठी गर्दी विधान भवन परिसरामध्ये सध्या झालेली आहे, बघ्यांची मोठी गर्दी झाली आहे। सौरभ, ही व्यक्ती कशी खाली उतरणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। बरोबर गिरीश, धन्यवाद या माहितीबद्दल।